तुळजा, हे सौभाग्य अलंकार तुझे सौंदर्य आणखी खुलवतील. स्वीकार कर. या फलरूपी भेटीने दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि जगाचा उद्धार करण्यासाठी तुझ्या प्रयत्नांना आणखी सामर्थ्य मिळेल. स्वीकार कर. देवादिदेव महादेव आणि तुझा विवाह ज्या उद्देशाने होत आहे त्या उद्देशाला या भेटीमुळे आणखी बळ मिळेल. स्वीकार कर. नंदी, या पुष्पांप्रमाणे तुझं आयुष्य बहरून जावं याचा स्वीकार कर. साक्षात शक्तिरूपी देवीला याहून योग्य ती भेट काय असणार? हो ना देवी, स्वीकार करा. प्रभू, अहो काय झालं? आपल्या ह्या स्वराने मला भयभीतच व्हायला होतं. काहीतरी अघटित घडल्याचे संकेत मिळालेत आम्हाला, आणि त्या अघटित तुळजा देवीच्या संदर्भात आहे. त्या संदर्भात आमचा मुळमायाशीही संपर्क झाला आहे. आमची चिंता आम्ही त्यांच्याजवळ व्यक्त केली आहे. आम्ही इथे का आलो आणि आमच्या मनात काय प्रश्न आहे हे आपण जाणताच. हा प्रश्न तुळजाने सोडवण्याचा आहे. तुम्ही या प्रश्नाची काळजी करू नका. तुळजा देवींनाच या प्रश्नाचं उत्तर सापडेल असं मुळमायानेच आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही चिंता करणं सोडून दिलं.
मात्र मागचे काही प्रहर अतिशय अस्वस्थतेचे होते. त्रैलोक्यातील कोणतीही गोष्ट आम्हाला विचलित करू शकत नाही, अस्वस्थ करू शकत नाही. परंतु पार्वती देवी आणि त्यांच्या अंश रूपांना जर काही त्रास झाला तर मात्र आमचं मन विचलित होतं. प्रभो, अहो पण मूळ मायेनेही आपल्याला निश्चिंत राहायला सांगितलेलं असताना तुम्ही असे का विचारात पडला आहात? त्यांनी ज्या अर्थी हे सांगितलंय त्या अर्थी ही नक्कीच आदिशक्तींचीच लीला असणार आहे. आणि पद्माच्या बाबतीत म्हणाल तर माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. देवींनी पार्वतीचा जन्म घेतल्यापासून योगिनी पद्मा त्यांच्या समवेत आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात तिने देवींना सहाय्य केलंय. एक सखी म्हणून, एक सल्लागार म्हणून, एक योगिनी म्हणून ती प्रत्येक वेळी देवींच्या मदतीसाठी उभी राहिली आहे. आपण निर्धास्त राहावं. पद्मापासून देवींना कसलाही त्रास होणं शक्यच नाही. तुझ्याकडे समद आहे पोरी. तू 18 विश्वाची माय आहेस. मी काय देणार तुला? तू वेगळ्या रूपात माझ्या घरी आलीस, माझ्या घराचं नंदनवन केलंस. तुझ्या रूपानं मला आई होण्याचं भाग्य लाभलं. माझा जन्म सार्थकी लागला बघ. आई, तू मला आईचं प्रेम दिलंस. जगदंबा रूपातलं माझं बालपण तुझ्यामुळे समृद्ध झालं. तुझ्यामुळे मला मायेची ऊब मिळाली. आता मला आणखी तुझ्याकडून काही नको. मला फक्त तुझा आशीर्वाद दे. आई, पद्मा कुठे? दक्षिण प्रयाग संगमातून पंचगंगेचं पाणी घेऊन मी अर्ध्या प्रहरात परत येईल. तुम्ही दोघी काही काळजी करू नका, मी आहे ना. मग तर आमची चिंताच मिटली. घे
आता ही कामगिरी तू पार पाड. मी इथेच आहे देवी. माझ्याशिवाय तुमचा सोहळा कसा काय पूर्ण होईल? देवी, सगळ्यांनी तुम्हाला ओवाळलं, तुमच्यासाठी छान छान भेटवस्तू आणल्या, परंतु माझी भेट ही सगळ्यात खास आणि नेहमीच स्मरणात राहणारी असेल. पद्मा, अगं हे काय करतेस ग पोरी? मी तुझी एवढी सेवा केली तुळजा, पण तू कधीच मला तुझी सखी नाही मानलंस. माझी एक सेविका करून टाकलीस तू. सगळ्यांसमोर माझा अपमान केलास. मी तुझा विश्वासघात केलाय असं म्हणलीस तू मला सगळ्यांसमोर. तुला याची किंमत मोजावीच लागणार तुळजा. याची शिक्षा हिला द्यायलाच हवी. थांबा. आत्ता कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका. मला हिच्याकडून जाणून घ्यायचं की ही अशी अचानक का विपरीत वागतीये. नक्की कुठे आणि काय बिघडले? आम्ही त्यांचे पती असल्या कारणाने आम्हाला देवींची अधिक चिंता वाटते, परंतु त्याच वेळी आम्हाला हे देखील माहिती आहे की देवींच्या अवतीभोवती त्यांची काळजी करणारे, त्यांची चिंता करणारे अनेक लोक आहेत आणि त्यात पद्मा अग्रणी आहे. प्रभू, प्रणाम. नारद मुनी आत्ताच येऊन एक अशुभ वार्ता देऊन गेले आहेत. घात झालाय. काय घडलंय आणि कोणती अशुभ वार्ता? आणि देवर्षी असे इथे येऊन आम्हाला न भेटता गेलेत याचा अर्थ काहीतरी विचित्रच आमच्या कानावर पडणार आहे. कोणाचा घात झालाय? काय म्हणाले देवर्षी? तुळजा देवींचा ओवाळण्याचा विधी सुरू होता, त्याच वेळी देवींवर हल्ला झाला. हल्ला झाला? काय घडलंय नेमकं? आणि देवी कशा आहेत? त्या सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही इजा झालेली नाहीये. पण अरे तिथे त्यांना ओवाळण्यासाठी 5ही देवी एकत्र आल्या होत्या. तसं असताना देखील देवींवर हल्ला झालाच कसा? आणि मला सांग, हल्ला कुणी केला?
हल्ला कोणी केला आम्हाला समजायला हवंय. पद्महंसाने. आपल्याला तातडीने तिथे जायला हवं नंदी. चल. कोण आहेस तू? थांब पद्मा, थांब, पळू नको. असुर नरेशांचा इजे असो. ये ना भाजी, आम्ही तुझीच प्रतीक्षा करत होतो. तुझ्याकडून सुवार्ता ऐकण्यासाठी आमचे कान आतुर आहेत. तू विजयी होऊन आला आहेस ना? काय काय विजय होऊनच आलो बघा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा घडला आहे. वा वा ना भाजी, आमचा तुझ्यावर विश्वास होताच. आता या कार्यासाठी तू जे मागशील ते पारितोषिक तुला मिळेल. ना भाजी, त्या गुप्त दालनाचं काय झालं? पर त्याचं असं झालं असुर नरेश, म्या ते नकाशे घेऊन बाहेर पडत होतो ना, तेव्हा खरी पद्मा समोर आली बघा. आणि म्या बी पद्माच्याच रूपात होतो ना. मग तिला माझा संशय आला. तिने मला अडवलं आणि माझ्यावर वार केला आणि माझ्या हातातून समदे नकाशे हिसकावून घेतले. पण म्या बी काय कमी आहे वय? नबाजी म्हणतात मला. म्या बी तिच्यावर प्रति हल्ला केला आणि तिला बेशुद्ध पाडली आणि थेट इकडे निघून आलो. काय काय हे काय बोलतो आहेस तू? तू असुर आहेस ना? आणि आम्ही तुला एक विशेष शक्ती दिली होती आणि ती सामान्य दासी ती तुझ्यावर मात कशी करू शकते? बरं असुर नरेश, त्याचं असं झालं, समध्या गोष्टी अशा पटापटा पटापटा घडल्या ना व, म्हणून मला काही कळलंच नाही बघा. बरं तुझ्याच्या लग्नाचा विधी मी मोडला आहे. आणि आता पद्मावर बी संशय आलाय त्यासनी. तुझ्याची मनस्थिती बी खराब झाली. आता तुळजाचं कुठल्याच ईदीमध्ये लक्ष लागणार नाही बघा. मला तर वाटतं ती स्वतःच हा सोहळा मोडल. काय काय मग ठीक आहे ना भाजी. आम्ही तुझ्यावर जे कार्य सोपवलं होतं ते तू योग्य रीतीने पार पाडलं आहेस. आम्ही प्रसन्न आहोत तुझ्यावर. काय काय असुर नरेश, म्हणजे तुम्ही आता मला पारितोषिक देणार? अर्थात. काय काय माझ्या आयुष्याचं सार्थक झालं बघा. आज पत्तूर ज्या समद्यांनी मला धांदरट असूर दुर्बल असूर म्हणून हिरवलं, त्या समद्यांच्या तोंडात चपराक आहे. असुर कुळातील प्रत्येकाला कळायला पाहिजे म्या काय केलं आहे. माझा पराक्रम, माझं शौर्य, माझी कामगिरी. नरेश काय
चुकलं माझं. तुझी ही जिव्हा, तुझी ही लवलवती अगोचर जिव्हा ही आमच्यासाठी, आमच्या उद्देशासाठी आणि संपूर्ण असुर कुळासाठी घातक आहे. आम्हाला जी गोष्ट गुप्त ठेवायची आहे ती तुझ्या या जिव्हेमुळे कदापि गुप्त राहणार नाही. आम्ही तुला सर्वतोपरी सांगितलं तरी तू गप्प राहणार नाहीस. तू मोठेपणा सांगशीलच. कुठल्याही स्थितीत आम्ही काय करतो आहे, कशा प्रकारे करतो आहे हे कुणालाही कळून चालणार नाही, विशेषतः त्या शुक्राचार्यांना. क्रोधाला अंकित करणे हा आमचा एकमेव उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही कुणाचाही बळी देऊ, कुणाचाही. असुर नरेशांचा विजय असो.